सांगायचं तात्पर्य धर्म हा अधर्म वाढला की भगवंत या ठिकाणी अवतार घेतो. अवतार पुन्हा धराया कारण उदराया जन जड जीवा म्हणून ते तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं या ठिकाणी कधी सांगितलं. परंतु जिहाद हा प्रकार आहे तो काय इस्लाम धर्मात तो जिहाद म्हणायचं असं काय नाही आहे. प्रत्येकाचा गुणाचा वेगळा. आमच्याकडे बाकीच्या सुद्धा काही गोष्टी आहेत, काही आमचे मंडळी आहेत, काही स्थानिक मंडळी आहेत, त्यांचं योगदान आहे. त्यांना ज्याची खालीपोळी त्याची वागवली ज्या कमेंट्स मला आले त्यावेळेस जर आल्यानंतर प्रोत्साहन येतं. जर अभ्यास न करता ती पण सोपा झाला जातो ना, तर मग वाटतं की जरा अभ्यास केला असता तर अजून सोपा झाला. आणि वैकुंठवासी आलो याचं कारण अशी बोलले जे ऋषी सारखं भावे वाटत आहे. आम्ही तेवढ्यासाठी चाललेले आहे. ऋषी मुनींनी जे काय करून ठेवलेलं आहे, साधू संतांनी जे सांगितलेलं आहे ते सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहे. तुमचं दिशी घ्यायला नाही आलं. कोकणचा सातबारा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व रसिक प्रेक्षकांना हर्षल शिंदेचा शिंदेशाही मानाचा मुलगा. हरे कृष्ण 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 हरे हरे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनाय समवामि युगे. या ठिकाणी देवपुरेश्वर मंदिर जीर्णोद्धाराच्या निमित्तानं पुरेश्वर सेवा मंडळाच्या माध्यमातून हा अखंड इनाम सप्ताह या ठिकाणी गेली 24 वर्ष चालू आहे आणि 24वे वर्ष चालू आहे. त्यापैकी कालपासून सुरुवात झाली आहे आणि आज पुन्हा एकदा आजच्या प्रवचनाची सेवा देखील अशीच आमच्याकडे पुन्हा एकदा आली आहे. या ठिकाणी नियमाच्या हिशोबाला आपण बोलूया. सर्व नियमाचं बोललो तर लक्षात आलेलं आहे. पण आज मात्र फक्त दररोज शब्दावरती ज्याचं प्रमाण न देता आपण थोडक्यात या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी जेव्हा समाज धर्मावरती संकट आणण्याचा प्रयत्न करतो किंवा कमवण्याचा प्रयत्न करतात, धर्माला जेव्हा जेव्हा जाणीव येते, धर्म बुडीत जाणार आहे अशी स्थिती जेव्हा निर्माण होते, जेव्हा आणीबाणी लागते, तेव्हा राष्ट्रपतीला राजवट लागू होते. तशी धर्माला पुढे राहिला अशी परिस्थिती आता बघितली आहे. आणि त्यामुळे धर्माचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी भगवंताला अवतार घ्यावे लागतात. या भारतभूमीचं जेव्हा जेव्हा तिला छान होण्याची वेळ आली, त्या वेळेला कसे कसे अवतार प्रभू
भगवंताचा हा अवतार तो कधी येतला काय होता हे श्रीकृष्ण अर्जुना सांगण्याच्या संवादाबद्दलचा या ठिकाणी अध्यायात विषय आलेला आहे. अर्जुन दानाम सर्वस्व तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा या संस्थांवरती या भूमीवरती अशी जेव्हा वेळ येते त्या सुधारण संपादन करण्यासाठी भगवंत या ठिकाणी अवतार घेतो असं त्या ठिकाणी म्हणतात. जे धर्मदात आढळी युगा युगिन्या रक्षावे ऐसा ओढू हा स्वभाव आहे आज दिवस युगायुगात युगाची रचना खूप मोठी आहे ती आमच्या मुख्य पलीकडची आहे. त्याच्यामुळे युग प्रयुग या अभ्यास आमच्या थोड्यात नसला तरी त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती जास्त थोडा आता नियमाच्या प्रवचनाचा फक्त या ठिकाणी विचार करणार आहे. जे धर्मकाळ आहे जे पूर्वीपासूनच धर्म आलेला आहे त्याप्रमाणे युगायुगी तेव्हा त्याला लक्ष केलेलं आहे. जेव्हा जेव्हा धर्मावरती जाणे आहे तेव्हा तेव्हा मी लक्षण झालेलं आहे. ऐसा ओढू हा स्वभाव आहे असा माझा स्वभाव आहे. हे सर्व श्रीकृष्ण भगवंत या ठिकाणी सांगतायत. आज दिवस आहे पहिल्यापासून हा माझा स्वभाव आहे की जेव्हा जेव्हा धर्म संकट येणार आहे तेव्हा तेव्हा मी त्या ठिकाणी लक्ष केलेलं आहे. असं या श्लोकाचा त्याचा विस्तार सगळी प्रमाण दिलेलं आहे. म्हणून मी अगर लोकांसाठी मी अगर तुम्हाला ही ना करी जे वेळ धर्माने अधर्म आणि धर्माचं जेव्हा चालन होते जेव्हा पुढे जाणार असतो जेव्हा नंतर तो अधर्म बनणार आहे त्याच्यापूर्वी मी त्याचं रक्षण करणं हा माझा भाव आहे. अगत्यपणे जो मी आठवतो मला तो समजतो तेव्हा तेव्हा येणार आहे धर्मावरती आणि त्याच्या वेळेला अधर्मापासून मी युगानुयुग धर्माचं रक्षण केलेलं आहे. हा माझा स्वभाव आहे आणि हा स्वभाव पहिल्यापासून आहे असं अर्जुनाला भगवंत सांगतात. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां. ते वेळ आपल्यासाठी करवाने मी साकार होऊन अवतरे मग अज्ञानाची आधारे घेऊन निघाली. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. जसा निमित्त अवतार घेतला किंवा घेत असतो घेऊन रक्षण केलं आहे तसं त्या परित्राणाय अशा पद्धतीनं साधूनां विनाशाय दुष्कृतां जसे दुष्कर्म घेतात त्या वेळेला संतांनी त्या ठिकाणी अवतार घेतलेला आहे धर्म संस्थापनार्थ. आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी संतांचा अवतार विनाशापासून दुष्कृतापासून त्या ठिकाणी धर्म संस्था धर्माचं रक्षण करण्यासाठी युगानुयुग या ठिकाणी संत साधून घेतात. जसं माझा स्वभाव आहे की धर्माचं रक्षण करण्यासाठी आपल्याला प्रत्येक युगाच्यामध्ये घेतलं आहे की साकार होऊन मग अज्ञानाचे अंधारे घोळून झाले. अशा पद्धतीनं जो धर्माचा अधर्म करण्यासाठी जी मंडळी पुढे आली त्यावेळी आपल्या कैवारी या अक्षरासाठी आपल्यासाठी म्हणून कैवारी म्हणजे आपल्यासाठी मी साकार होऊन नव्हते मी सुसज्ज होऊन सगळे भौतिक आयुष्य घेऊन मी त्या ठिकाणी अवतार घेत असतो. मग अज्ञानाचे अंधारे मग मी तिथं साकार झालो परिपूर्णपणे तुमच्या टाकलो की या अज्ञानाचं अंधारा नाहीसा होतो गिळून राहिले तो जळा की तो नाहीसा होईल. अधर्माची अवधी कोणी दोषाची देही भरी सज्जनांतरवी कोणी सुखाची उघडी. या ठिकाणी बघा या प्राकृतिकाने या चरित्रकार वाङ्मयकारांनी या ठिकाणी स्पष्ट असा उद्देश केलेला आहे. होळीचं या ठिकाणी समर्पक असं उत्तर हे केलेलं आहे विधान ठेवलेलं आहे. माझे अवैध नाही धर्म
हे युगायुगांचे काही रक्षण करावे असा क्रम अगदी मुळापासून चालत आलेला आहे. म्हणून ज्या ज्या वेळी अधर्माने धर्माचा नाश होतो त्या त्यावेळी मी आपल्या जन्मयुक्तपणाच्या बातमी होतो व निरांतरपणे आठवणी देत नाही. त्यावेळेस सत्ताच्या कैवाराचे धन धारण करून अवतार घेतो आणि मग घटनांरूपी अंधरास विरोध करतो. धर्माची मर्यादा करतो, दोषांनी केलेला सर्गा फाडून टाकतो आणि जे साधू त्यांच्याकडून सुखाचे ध्वज उभारतो. दैत्यांच्या अधर्मीयांच्या कुळांचा नाश करतो व साधूंना योग्य मान देतो आणि धर्म व नीती यांची ओळखी करतो, दार घालतो. अरुच्या रामाची अविचारूपी काळजी काढून विचारूपी जबाबदारी करतो. ज्यावेळी योगी लोकांना निरंतर आनंदाची दिवाळी वाजते. मराठी अनुवाद केलेला आहे. माऊलींनी जे श्रीकृष्णाने अर्जुनाला जे उपदेश केले आहे, उपदेश केलेला आहे, त्याचं प्राकृतिकरण माऊलींनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे. आणि ते या रचनाकारांनी त्याच्यामुळे अगदी तुमच्या अगदी सभ्य भाषेत त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. या ठिकाणी जे कीर्तन झालं तात्यांचं, त्यांनी या जीवाची रचना आपल्या समोर सगळ्यांसमोर सांगितली. जीवाचं जीव असतो कुठे, जीव निर्माण होतो कसा, त्याचं या सृष्टीशी काय देणं घेणं आहे, तो कोणामुळे आला, कधी आला, हे सगळं काल त्यांनी बऱ्याचपणे सांगितलेलं आहे. या जीवाचं हा जीवच असा आहे. काल जसं काल त्याच्यामध्ये विचार त्याला अनुसरून चालू होतो. जीव खूप मायावर, विसरावर, कष्टावर आहे, दुष्काळू पण आहे. त्याच्यामुळे जीव लागत नाही. या जीवाला जी रचना दिलेली असतात ती काहीच नाही. आता आपण 2 मिनिटांची चर्चा करून घेतो. हे जीवासाठीच आहे ना सगळं. हे विश्वची माझे घर म्हणजे कुठलं हे घर आणि हे घर म्हणजे त्याचं सार्थक आहे. तशी आता या विषयकाचा थोडंसं मला कठीण जाईल आणि माझ्या भाषेतली विषयकातली तुम्हाला सर्वांना थोडं कठीण जाईल. पण मला एवढंच आहे, किती जरी केलं या जीवासाठी करा, कुटुंबासाठी करा, मित्रमंडळीसाठी करा, समाजासाठी करा, कोणाकोणासाठी करा, परंतु त्याचं फलित जे अपेक्षित आहे, जे आपण वचन देऊन जन्माला आलो, ते कधी साध्य करताना कुठलाही जीव त्याने पाळलं केलं असं होत नाही. क्वचितच अशी मंडळी असतात समजतात की जी वचनं पाळतात किंवा जे धर्म पाळतात. धर्म पाळत नाही म्हणून तर धर्म मागला ना. आता अधर्म बोलण्याची भाषा, समजण्याची भाषा ही वेगवेगळी आहे. जी मुलं शाळेत जातात त्यांना त्यांच्यासाठी आई समजतो आणि आई समजतो म्हणून त्यांना सोपं वाटतं. बघा ते नित्य आपल्या कर्मात असतात. आता तुमचा नित्य कर्म तुमचं चक्की चालवणं आहे, तुमच्या काय पण घरात घरला येणार काय होणार तुम्ही सांगतो नित्यच आहे ते. परंतु आम्ही ते शिकलो जरी असतो, तुम्ही आम्हाला शिकवत ते अनुभव येत असतं ते कठीण आहे. जे योग्य रोजचं आहे त्याच्यामुळे त्यांना ते कळतंय. तसं शाळेत गेल्यामुळे ते कळतंय. तसं या ह्याच्यामध्ये रोज येणं. आता हे काय मी आता बोललो म्हटलं तुम्ही प्रयत्न करताय का? कारण तेव्हापासून आता रिटायर झाल्यापासून मी याचा अभ्यास करतो, वाचन करते, म्हणून त्याला त्याची आवड निवड वाटली ना.
आधी नव्हती किंवा नव्हती असत नाही, कारण होती पूर्व पुण्य होता तुझ्या भावाचा पडला ना. म्हणजे मुळात नाही ना, पण नाही असं होईल का? जर आई वडिलांच्या पासून असतं तिथे आसपास कसं राहायचं, त्याचे 4 मत असतात किंवा 4 शिष्य तरी असतात की नाही. परंतु जेव्हा प्रयत्न जेव्हा केला, जेव्हा कळाला तेव्हापासून सुरुवात, जेव्हापासून एका रात्री मागच्या पुढच्या रात्री मागचा शाळा, जेव्हा अनुभव येतात तेव्हा आपण दुसऱ्या सांगत असतो. त्याच्यामुळे या जीवाबद्दल आपण जे बोलतो आहोत, या जीवानं आणि जगाला पसरलेलं आहे. मी काय जसं का ते सांगितलं की आईच्या उदरात नकोसं झालं, नकोसं वेदना व्हायला लागल्या, तेव्हा तिथून जीवांना प्रार्थना केली की याच्यातून सोडव मला, याच्यातून सोडवलं असतं तुझा नवस कसा मिळेल. रोज भजन करून, तुझ्या नावाचं भजन करून, चिंतन करून तुझी सेवा करेन, हा तर पिढीचा नवस. परंतु जेव्हा त्याच्यातून एखाद्या विषयातून सुटका होते तेव्हा तो कुठे भजन करतो. तुम्ही आम्ही सुद्धा त्यांच्याच लाईनमध्ये होतो, जीवाची वार्ता करतोय. माणूस म्हणून आपल्या नाव मिळाल्यानंतर आपण वेगवेगळे आहोत. आपण जीवाची या ठिकाणी हे करतोय, चर्चा करतोय, जीवाबद्दल बोलतोय. जे तुमचा, माझा, सगळ्यांचा, प्राण्यांचा, सगळ्यांचा जीव एकच आहे. आपण जीवावरती बोलतोय. त्याच्यामुळे जीव प्रार्थना करताना करतो. तू मला याच्यातून मदत केलीस तर मी तुझं सांगशील ते करेन, काम करेन, तुमचे उपकार मागेन. पण असं कधी झालंय का? एखादी वस्तू तुमच्या वेळेला मागितली की माझं काम झालं की तुमची वस्तू तुम्हाला परत दिली आहे का? कधी वेळेवरती दिली असेल तरी असेल, वेळेवर दिली असेल तर ती पुरी जशी नेहमी तशी दिली का? असं कुठंच होत नाही. तीच संज्ञा जीवाला टिकून लागते. आपण नवस केला, परंतु किती जण भजन करतोय, देवाचं चिंतन करतोय, किती जण चिंतन करायला सांगतात, पण कोणी चिंतनात येत नाही, कोणी येत नाही. फक्त तो सुख सुखतोय, सुखाच्या पाठी लागलेला आहे, म्हणून तो देवाकडे जात नाही. जसं काल त्याने सांगितलं की सुख जर वाढायचं असेल, आपल्या सुखात राहायचं असेल तर काय कमी करायला पाहिजे? पुण्य आणि पाप आणि पुण्य काय सांगितलं ना, 50-50% आपल्याला दिलं का? जो ज्या देवाला सुख नाही मिळालं, देवाला सुख कुठे मिळालं, जो कुठे सुख मानतो. आता देव वैकुंठ सोडून देव संत सदनी राहिला, देवा सुख कुठे लाभलं असं वाटतं. आपण वैकुंठाच्या भाषा करतो, स्वर्गाच्या भाषा करतो. स्वर्गात जायचं असेल तर मला माझ्या मदत कर, माझ्या उपकार कर, तर तू स्वर्गात बसेल. परंतु देव स्वर्गातून इकडे खाली वैकुंठात यायला निघाले. तर वैकुंठ सोडून देव भूतलावरती यायला निघाले, कारण भूतलावरती संत महात्मे आहेत आणि त्यांच्या संगतीत आपल्याला आनंद मिळेल. संतांच्या सगळे आनंद काय मिळणार? तुला ऐश्वर्यामध्ये आहे, तुला एसी मध्ये राहणार आहे, तो काय 95 पक्वांना खाणार आहे. त्याच्याकडे काय तुला नाश्ता, तुझ्या भाकरी तुला असेल, चटणी मीठ असेल, भाकर असेल, तीच खाणार. कारण आपल्याला कितीतरी याच्या मोबाईलमध्ये किंवा प्रमाणात मिळेल. विदूर काकांच्या घरी, विदूर काकांच्या घरी जेव्हा भगवंत श्रीकृष्ण गेले तेव्हा ते म्हटलं बघा काय खूप पुढे जर काय त्याच्याकडे कन्या खायला आहे, झोपायला बाग नाही आहे, पाठच्या बोलले आहे, वर्णन आहे, मला समाजाचं लक्ष आठवत नाही. हे संत संतांचे आहे ते धर्म नीती आहे. म्हणून पांडव सुद्धा तिकडे होते, विदुराच्या जवळ होते आणि विदुराच्या जवळ होते म्हणून सुद्धा दुर्योधनाने त्याला सुद्धा राज्याबाहेर काढलेलं होतं, त्याला सुद्धा काही दिलेलं नव्हतं. सांगायचं तात्पर्य आहे, धर्म हा अधर्म वाढला की भगवंत या ठिकाणी अवतार घेतो. अवतार घेशी, अवतार तुम्हा धराया कारण उदराया जन जल जीवा. म्हणून ते तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं एका ठिकाणी
संत महात्मे अवतार त्याच्यासाठी घेतात, कारण त्यांना धर्म वाचवण्यासाठी जायचं म्हटलंय ना. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, या ठिकाणी म्हटलंय धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. जर भगवंत धर्माचा ज्या विनाश होतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी धर्म संस्थापनासाठी त्याच पद्धतीनं साधू सुद्धा या ठिकाणी अधर्मीयांच्या कुळाचा नाश करतो व साधूला योग्य मान मिळतो, देव मिळतो आणि धर्म आणि नीती यांची गाठ घालतो. अविचार खाजगी करून विचारून दिवा प्रज्वलित करतो, म्हणजे दिवा प्रत्यक्ष म्हणजे ज्ञान पाजवतो. आज समजा मी दिला मोठं तुमच्या समोर बोलतो आहे की थोडस याच्यातच ज्ञान म्हणजे रोजचा पाठातल्या कधी पाठ असल्यामुळे आपण ते दुसऱ्याला देत असतो. किंवा आता आपण उद्या सुद्धा दीपक करणार आहोत. दिल्ली संपल्यानंतर दीपोत्सव करणार. दीपोत्सव म्हणजे ज्ञान, ज्या अखंड या सप्ताहामध्ये जे ज्यांच्याकडून तुम्हाला ज्ञान मिळालेलं आहे, दिलेलं आहे, त्याचा उत्सव करायचा आणि ते आपल्याला आत्मसात केल्याचं मानस समाधान करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचा हा संतांच्या याच्यावरचा, धर्माच्या याच्यावरचा, भगवंताचा अवतार या विषयावरचा हा छोटासा एक 7वा श्लोक आहे. 4थ्या अध्यायातला हा सकाळी झाला होता म्हणून तुला या लक्षात आला. धर्मावरती 2 मिनिटं बोलावं म्हटलं सांगावं, कारण धर्मरक्षावया अवताराविषयी आपल्या पाळीशी भक्त जगा. जे भक्त आहेत त्याच्यासाठी जे आहे, त्याची जे सेवा करणार आहेत किंवा त्यांचं स्मरण करणार आहेत, त्यांचं चिंतन करणार आहेत, त्यांच्यासाठी भगवंत हा नेहमीच अवतार घेत असतो. आणि आपल्या सुद्धा या धर्माबद्दल खूप जागरूक राहायला पाहिजे. कारण आता सगळं आता बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे पण कुठेतरी व्हॉट्सअप सोडला होता काय म्हणे जिहाद होती आपल्याकडे. त्या ठीक आहे, आपण काय सांगितलं वर्ण किती आहे ती सांगितलं किंवा जाती किती आहे ती सांगितलं, परंतु जिहाद हा प्रकार आहे तो काय इस्लाम धर्मात होतो. जिहाद म्हणायचं असं काय नाही आहे. प्रत्येकाचा कुळाचार वेगळा आहे आणि त्या कुळाचार्याशी तुझं जुळून आलं पाहिजे, नाहीतर त्याची संकल्पना होते आणि ती मग पुढे उद्यास येतात आणि त्याचे धर्माचा अधर्म त्या रीतीमध्ये तर जुळतं. मला सुद्धा त्या विषयावरती जाऊन बोलायचं नाही किंवा निर्मोहना आजचा प्रवचन सुद्धा वेळ काढून मला ठेवायचा आहे. कारण आमच्याकडे बाकीच्या सुद्धा काही गोष्टी आहेत, काही आमचे मंडळी आहेत, त्याची स्थानिक मंडळी आहेत, त्यांचं योगदान आहे. तर ज्याची खाली पोळी त्याची वाजवावी काढी आहे माझा समाजाचा एक रूढ आहे. तसं आम्ही ज्यांच्यामुळे हे करतो, आज तुमच्या समोर बघतोय, तुमची ते साथ होती, त्याच्यातून अनुभव मिळाला, थोडंसं ज्ञान मिळालं, प्रेरणा मिळाली म्हणून तुमच्या समोर आलो. अशा लोकांचं विस्मरण होऊन चालणार आहे. त्याच्याकडे मुलांना व्यक्त करायसाठी थोडीशी वेळ पाहिजे, राखून ठेवायची आहे. म्हणून त्याच्या आधी मी छोटे काही नित्य नियमाचं म्हणून आज काल काही जणांनी मला हे केलं, मला थोडंसं बरं झालं. खूप छानपैकी तुमचं वाटलं आम्हाला यावेळेला. आज पण कारण आजची तारीख पण माझ्याच नावावर होती ना, आज थोडंसं अगदी जर अभ्यास करून झाला आणि खरंच आमच्या प्रामाणिकपणे मी काय अभ्यास वगैरे केले नाही. तुमची जी तुमच्या कमेंट्स मला आले त्याबद्दल आल्यानंतर प्रोत्साहन येतं. जर अभ्यास न करता ते पण सोपा करावा जातो ना, तर मग वाटतं की जरा अभ्यास केला असता तर अजून सोपा गेला असता. असे दिली आहे. आणि आज ती कसंच होतं, आजची सुद्धा बदली दिली होती. मी खरंच बोललो होतो की आता ड्रायव्हर सुनील मालक ड्रायव्हर यांच्याकडे आपण सेवा सोपवली होती आणि ते येऊन करते. तर आपण त्याच्यावरती खूप काही वेगळा विचार करून अभ्यास करण्याचा प्रश्न नाही. तर नेमकं काय सकाळचं वाचन झालं होतं पारायण, त्याच्यावर दुसरं जाऊन पुन्हा एकदा एखादी वडीलवरती चिंतन करावं आणि तिचा अभ्यास करून तुमच्यासमोर मांडण्याचं योग येईल मला असं वाटलं नव्हतं. परंतु आता पुन्हा एक 10 मिनिटांपूर्वी सांगितलं की महाराज ड्युटीवरती अडकले, ते पोचणार नाही आहे. मेसेज
मगाशी मिळाला, मग आपण नियमाचं तर काम केलं पाहिजे, नियमाचं काम झालंच पाहिजे. ते बरे कमी जास्त प्रमाणात होईल, 19-20 होतं म्हणजे, पण तो व्हायला पाहिजे. समजा ठीक आहे, तर काही गडबडीत देवाची पूजा करायला मिळते, तर देवाला हात जोडणं तरी पाहिजे. नाही पूजा करायला मिळाली, लवकरची वेळ संपली आणि खरं तर त्याच्या आधी उठून करायला पाहिजे, पण जरी नाही मिळाली तर किमान हात जोडून तरी जायला पाहिजे. म्हणजे एवढं तर करू शकतो. सुद्धा खूप काय तुम्हाला या ठिकाणी इतर वक्त्यांकडून तुम्हाला ज्ञान मिळालं असतं, थोडंसं अनुभव मिळाले असते प्रमाणासहित. म्हणूनच दोन्ही दिवसाची सेवा, कारण आम्हाला तर याच्यात राहून समजायला लागलेलं आहे की सेवा एवढी सोपी जरी असली तरी त्या समोरच्या माणसाची सुद्धा वेळ मिळाली पाहिजे. आणि आयतं येऊन तरी होतं काय, आम्ही जीव तोडून त्यांना बोलवणार, काय करून पण या, पण माझा समाज कुठे आहे माझ्या समोर ते ऐकायला. आता काल खूप उशीर झाला, म्हणजे 11 वाजले, परंतु संध्याकाळी आजूबाजूला माणसं कोणी नाही. आता काय 6ची वेळ हरिपाठाची आली करतो, कोणी नाही. मग हरिपाठ ज्याच्यात रंग येतो ते रंग तर करायलाच पाहिजे, मग तो वेळ वाढत जाते. आणि मग एवढ्या लांबून आणि इतक्या पतीची जेव्हा व्यक्ती मिळते तेव्हा त्यांचं ज्ञान थोडंसं घ्यायला पाहिजे, त्यांचा अनुभव आपल्याला ऐकायला पाहिजे. म्हणून आपण त्यांना जिथं तुम्ही थांबा म्हटलं नाही, त्यांना सांगायचं थांबूया, एवढ्या लांबून येणार, त्यांना वाटतं आपण काहीतरी मागून घेणार, तर आपल्याला तास 2 तास ऐकायलाच पाहिजे. आजचे महाराज जे आहेत ना, ते तर म्हणतात तुम्हाला जर तासभर तुमच्या टायमात तुमचा सत्कार करायचा आहे, तुमच्या गावात हे करायचं आहे, म्हणून मला वेळ संपला सांगत असणार, मी वेळेच संपवणार. मला 8 वाजता माझा विना द्यायचा, 10 वाजता मी संपवणार. पण तुम्ही 9 वाजता विना देणार आणि 10 वाजता संपवणार, तर मला सांगायचंच नाही. सांगूच नका, म्हणजे माझी ओळख तुम्हाला करून दिल्यानंतर मला तासभर जाईल. आणि एखादं तत्वज्ञान तुमच्यासमोर ठेवायचं असेल तर तो वेळ पडत नाही, आणि तुम्ही जर कधी कामा मानणार असाल तर तुम्हाला बोलूच नका. मी काय तुम्ही बलवान, तुम्ही बेगा द्या, त्याच्यावर माझं पोसतच नाहीये. आणि समाजात या भारतीय समाजाची जी तुम्ही मंडळी ही घरोघरी जाऊन प्रबोधन करायचा जे प्रयत्न करतायत, ती मंडळी तुमच्या आमच्या आशीर्वाद नाहीये. काही मंडळी मात्र आहे की त्याचा तो नोकरीच आहे, तर अशी ही मंडळी आहे की तुमची नोकरी म्हणून आम्ही करत नाही. आम्हाला जे कळालेलं आहे समाजाने ते सांगायचं आहे, सांगायलाच पाहिजे. जे आम्हाला जिथून मिळालेलं आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणाशी, बोलले जे ऋषी सार्थ भावे वाटताय, आम्ही तेवढ्यासाठी चाललेले आहे. ऋषी मुनींनी जे काय करून ठेवलेलं आहे, साधू संतांनी जे सांगितलेलं आहे ते सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहे. तुमचं दिशी घ्यायला नाही आलं तेव्हा आम्ही सांगायला येणार आहेत. तुम्हाला वाटलं तर वाटतं द्या, नका देऊ, आम्हाला त्याच्यासाठी काम आहे. चूल पाठवलं आहे, कुठून पाठवलं आहे, वैकुंठाकडे पाठवून जायचे. म्हणून मला कधी म्हणतात बघा, आमच्याकडे एखादा माणूस आपल्यापासून गेला तर वैकुंठवासी म्हणतो. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. कोणतं कारण, बोलिले जे ऋषी सार्थ भावे, जे खरं आपण भावाचं प्रेमाचं जे बोलून दिलेलं आहे ते तुम्हाला सांगण्यासाठी आम्हाला पाठवलेलं आहे. तुमची भांडी घ्यायला आम्हाला पाठवलेलं नाही, तुमचं पकवानं खायला आम्हाला पाठवलेलं नाही. सार्थ भावे वाटता तुम्हाला खरं मनापासून भावातलं सांगण्यासाठी तुम्हाला पाठवलं ते आम्ही करणार. ठीक आहे. पुन्हा कधी आता म्हणजे आता आम्हालाही जरा धीर आलाय, तुम्हालाही थोडंसं कानाला थोडंसं वाटत असेल कधी पुन्हा असंही योग येतील आपल्याकडे. आता योग आले की ह्या माध्यमातून आपण एकमेकाशी या तत्वज्ञानाबद्दल चर्चा करत राहू. आता आम्हाला सुद्धा त्याचं भान झालं आहे की आपली माणसं आपल्याशी बोलायला तयार झाली आहेत, म्हणजे आपण कुठेतरी शाळा म्हणून यायला पाहिजे, पण तरी बसायला पाहिजे, त्याचं तत्वज्ञान ऐकायला पाहिजे. तेव्हा आपण आपल्या माणसांना काहीतरी तत्वज्ञानाच्या गोष्टी चर्चा करू शकू, त्याचं आम्हाला वाटलं. आणि कसं असते संघाचे काय जास्त वाटत नाही. लागती माणसं असतील ते लहान असतील तरी तुमचा खूप मोठा असतात. अहो कुठून आला तो, पण घरचा माणूस मोठा असत तरी दादा म्हणतो. दादा कधी अहो दादा म्हणतात बरोबर असं की नाही.
दादा अहो दादा म्हणतात, म्हटलं पाहिजे, पण ते दादा म्हणतात ना, ते दादा इकडे घे, असंच आहे की नाही. पण त्याच्यामध्ये ठीक आहे, त्याच्यामध्ये नंतर आपल्याला वाटतं हा अरे तुरे करतो. पण लक्षात घ्या, अरे तुरे कोण कोणाला बोलतो? आपल्या माणसाला जो जीवा भावाचा आहे ना, त्यातून समजायचं अरे अहो म्हणजे तो तेवढ्या पुरता आहे, दाखवल्या पुरता आहे. जो माणूस आपल्याला आता उदाहरण बरेच म्हणतात हो सावंतराव इकडे या, सावंतराव म्हणतो हा मला मोठे काम देतोय, माझ्यामध्ये काहीतरी काम, आणि हे शशी जरा इकडे म्हणतो ना की त्याच्याबद्दल प्रेम आहे, त्याला मला काहीतरी सांगायचं आहे, तो मला समजवतोय, काहीतरी मला उपदेश करणार आहे, मला काहीतरी भाज्याचं सांगणार आहे. लक्षात ठेवा, कधी एक तत्वज्ञान पहिल्या त्याच्यामध्ये सुरुवातीला फक्त एक तत्वज्ञान सांगून ठरतो, कार्यक्रमात तत्वज्ञान म्हणजे माझा स्वभाव सांगितलाय किंवा माझा उपदेश सांगितलाय की मी तुम्हाला लागेल ते देईन, तुम्ही लागेल ते मला द्यायचं असेल तर आपण वाण करू. काल बोललो ना मी, तुम्हाला हवं ते मी देईन, पण मला हवं ते तुम्ही द्यायची तयारी असेल असा एमओयू म्युच्युअल अंडरस्टँडिंग आपण करूया. तसा आज मी सांगतो, जो रागानं बोलतो ना तेव्हा समजायचं की याला आपल्याबद्दल काहीतरी सहानुभूती आहे. गोड गोड बोलतो, गुड गोड बोलतो तेव्हा समजायचं, किंवा मोठेपणा घेऊन समजतो तेव्हा समजायचं याला आपल्यापासून काहीतरी स्वार्थ आहे. पण तू जो रागवतो ना तेव्हा समजायचं त्याला आपल्याबद्दल प्रेम आहे, आपल्याबद्दल आपुलकी आहे, आपल्याकडून अशी गोष्ट घडता कामा नये, कुठे वाट चुकता कामा नये, म्हणून आपल्याला ओरडून दाखवून सांगतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जो जोरात बोलतो आपल्याला ओरडतो त्याला समजायचं आपला माणूस आहे, आणि ओरड बोलतो समजायचं याचा आपल्यासाठी स्वार्थ आहे. हे एवढा जरी आज आपल्याला लक्षात ठेवलं ना तरी तेवढा एकच आपल्याला पहिल्या याच्यातून म्हणजे तुम्ही जसं महाराज लोक सांगतो कीर्तनकार की माझा हा एक उद्देश तुमच्या जवळ ठेवा, तुम्ही एखादी माझा एक वाक्य ठेवा, जो रागवतो तो आपला असतो, जो रागवत नाही त्याला आपल्यापासून स्वार्थ असतो. एवढंच बोलूया, आणि वेळेच्या आधी महाराज मंडळ आणि त्यांच्या कामात रात्री आपल्या हरिपाठ चालू होते वेळेत आपण बाकीची तयारी करायला वेळ ठेवली. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर, हरे राम हरे राम, माऊली ज्ञानेश्वर महाराज हर गोरा कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. कीर्तन करायला मिळालं नाही बोलता असतं. आता हे आत्मजनामध्ये सांगतात की महाराज येत नाही, आपण म्हणजे कपड्या गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय तत्वज्ञान नाही सांगता येत, तत्वज्ञानावरती प्रमाण पण देता येत नाही. तर काल बराचसा बोललो की आता माझ्या वैयक्तिक अनुभवाच्या किंवा सांगितलं तुम्हाला आलेले अनुभव